बघा आपण काय करायचं आहे तर ज्वलनासाठी ऑक्सिजन मदत करतो का नाही हा प्रयोग करून आता आपण बघायचा. इयत्ता चौथीतला हा घटक आहे. आणि कितवीला आहे? चौथीतला. समजलं ना? बघा आता आता आपण काय करायचं ह्याच्यात पाणी वाचणार. अगोदर काय केलंय मेणबत्ती आपण पेटवली. ह्याच्यात आता आपण काय केलंय पाणी वतलेलं हा एक पसरट एक भांड घेतलंय म्हणजे प्लेट आणि त्यामध्ये काय ओतलंय पाणी ओतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे हा जो काचेचा ग्लास आहे तो ठेवायचा आहे. काय करायचा आहे तो ठेवायचा आणि बघायचा आहे की ह्या ग्लास मध्ये हवा आहे का नाही म्हणजे ऑक्सिजन आहे का नाही. किंवा ऑक्सिजन जोपर्यंत आहे तोपर्यंत ते पेटल. ज्या वेळेला ऑक्सिजन संपल त्यावेळेला काय होईल ते विझल. बघूया विझते का कापसून बघा 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 ऑक्सिजन संपल्याबरोबर त्यातलं काय तेवढं काय वर आलं पाणी वर आलं बघा ग्लासमध्ये. होतं का अगोदर नव्हतं पण आलं का नाही वर आलं का. बघा आता मी काढू बंद करते. बघा आपण काय करायचं आहे तर ज्वलनासाठी ऑक्सिजन मदत करतो का नाही हा प्रयोग करून आता आपण बघायचा. इयत्ता चौथीतला हा घटक आहे. आणि कितवीला आहे? चौथीतला. समजलं ना? बघा आता आपण काय करायचं ह्याच्यात पाणी वाचणार. अगोदर काय केलंय मेणबत्ती आपण पेटवली. ह्याच्यात आता आपण काय केलंय पाणी वतलेलं हा एक पसरट एक भांड घेतलंय म्हणजे प्लेट आणि त्यामध्ये काय ओतलंय पाणी ओतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे हा जो काचेचा ग्लास आहे तो ठेवायचा आहे. काय करायचा आहे तो ठेवायचा आणि बघायचा आहे की ह्या ग्लास मध्ये हवा आहे का नाही म्हणजे ऑक्सिजन आहे का नाही. किंवा ऑक्सिजन जोपर्यंत आहे तोपर्यंत ते पेटल. ज्या वेळेला ऑक्सिजन संपल त्यावेळेला काय होईल ते विझल. बघूया विझते का कापसून बघा 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 ऑक्सिजन संपल्याबरोबर त्यातलं काय तेवढं काय वर आलं पाणी वर आलं बघा ग्लासमध्ये. होतं का अगोदर नव्हतं पण आलं का नाही वर आलं का. बघा आता मी काढू